आज सकाळी सगळ्यात आधी पोह्यांना ऊन दाखवायला बाहेर ठेवलं. यावर्षी माझा सगळा फराळ मागे राहिला आहे. मागचे 2 आठवडे एक्स्ट्रा काम आणि आजारपणातच संपले. त्यामुळे पोह्यांना म्हटलं तुम्ही ऊन बघा, मी तोपर्यंत लॅपटॉप बघते. आणि हे माझं नशीब. आता काय म्हणायचं या ऋतूला. असो, दुपारपर्यंत भरभर काम आवरलं, जेवले, कालची रील एडिट केली आणि थेट किचनमध्ये प्रवेश केला. खरं तर या मैदानात मी नवीन खेळाडू आहे. संपूर्ण फराळ घरी बनवायचं हे माझं दुसरंच वर्ष आहे. त्यामुळे करंदीकर काकूंची एक टीप घेतली आणि शंकरपाळ्या बनवायला घेतल्या. मागच्या वर्षी माझ्या शंकरपाळ्या छान जमल्या होत्या, त्यामुळे आज शंकरपाळीपासूनच सुरुवात आहे. मागच्या वर्षी पहिल्यांदाच मी सगळा फराळ घरी बनवला होता. त्याआधीपर्यंत सगळा फराळ बाहेरून विकत आणायचो. आणि या माझ्या आफ्रिकन शंकरपाळ्या एकच बॅच जळली होती हां, बाकी सगळ्या छान झाल्यात. साईड बाय साईड चिवड्याची पण तयारी चालू होती. माझ्या पर्सनल छोटूला कामाला बसवलं होतं. आणि मला ना हा खुळखुळ आवाज खूप आवडतो. ऐका. हे मोठं पातेलं भरून पोहे भाजलेत मी. आणि ही काय म्हणते ऐका. माझे आवडते पदार्थ जास्त टाकतेस, टोमॅटो जास्त टाकूया. तू मागच्या जन्मी घोडा होतीस. ऍक्च्युली मी इथे गेल्याने घोडा असेल ते युनिकॉर्न असेल. मी नसताना इथे येऊन चण्याची डाळ वाढवत होते, पण तिला माहिती नव्हतं की माझ्या ट्रायपॉडवर रेकॉर्डिंग चालू आहे. ही बघा परत काहीतरी घेऊन पळाली. खरं तर ना अलीकडे फराळाचे सगळे पदार्थ वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात, पण तरी दिवाळीत साध्या तळणीचा वास पण काहीतरी औरच वाटतो. कारण फराळ हा फक्त एक पदार्थांचा संग्रह नाही आहे, ती आपली संस्कृती आहे. आणि आपली संस्कृती आपण नाही जपणार तर कोण जपणार. आणि असंच म्हणून मी हे सगळे प्रयोग करते. आणि आता माझा एक प्रयोग तयार पण झालाय आणि बाकीचे प्रयोग उद्याच्या रीलमध्ये.